देशी खाद्यतेल उद्योग आयात शुल्कातल्या सवलतीमुळे संकटात. बेसुमार खाद्यतेल आयातीमुळे तेलबियांचा गाळा 50%वर. पुण्यात आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण. पहाटे ग्रामीण भागात बरसल्या पावसाच्या सरी. तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसानं मायलादुथुराईमध्ये साचलं पाणी. रोगराई वाढण्याची भीती. नागरिकांची प्रचंड गैरसोय. दिल्ली एनसीआर भागात पारा घसरला. दिल्लीचं तापमान 6 अंशांवर. जनजीवन विस्कळीत. उत्तर भारतात थंडीचा कडाका. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानात येलो अलर्ट. पुढच्या काही दिवसात तापमान वाढण्याचा अंदाज. दिल्लीतील वायू गुणवत्ता 369वर. थंडीसोबतच नागरिक खराब हवेमुळेही त्रस्त. मुंबईतला AQI 98वर. जानेवारीत दिवसेंदिवस हवेच्या दर्जात सुधारणा. पुणे जिल्ह्यातल्या बेघरांना मिळणार हक्काचं घर. 1867 घरकुलांना मंजुरी. 10वी-12वीच्या विद्यार्थी संख्येत वाढ. SSCला यंदा 16,10,000 तर HSCसाठी 15,15,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीत सुटणार. 12 उड्डाणपुलांचा मार्ग मोकळा. लोकसभेसाठी आपकडून दिल्लीत 7 पैकी 3 जागांची काँग्रेसला ऑफर, तर पंजाबमध्ये 13 पैकी 6 जागा देण्याची तयारी. अयोध्या देशातील सोलार सिटी म्हणून अग्रभागी येणार. मंदिरासोबतच अयोध्येच्या अनेक उद्यानांमध्ये सोलार प्लांट. वायब्रंट गुजरात समिटचं उद्या मोदींच्या हस्ते उद्घाटन. UAEच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आज करणार रोड शो. वायब्रंट गुजरात समिटसाठी अहमदाबाद सजलं. पंतप्रधान 3 दिवस गुजरातमध्ये. जम्मू काश्मीरात पर्यटनात दिवसेंदिवस वाढ. गुलमर्गच्या गोंडोला केबल कारचा पर्यटकांना क्रेज. 14,000 फुटांवरून चालते गोंडोला केबल कार. महिला अग्निवीर होणार. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील. वायुसेना दलाच्या वतीनं करणार परेड. बिपाशा बासूचे मालदीवमधले फोटो पाहून नेटकरी भडकले, तर पूनम पांडेनं मालदीव ट्रिप केली कॅन्सल. पुढचं शूट लक्षद्वीपमध्ये. पूनमची पोस्ट. चीनशी दोस्ती. मालदीवला महाग पडणार. भारतानंतर आता इस्रायलही मालदीवला धडा शिकवण्याच्या तयारीत. 2022च्या तुलनेत 23मध्ये रॅन्समवेअर अटॅक दुपटीनं वाढले. गेल्या वर्षात 4,000हून अधिक हल्ले. DGCAचा पायलट आणि क्रूना दिलासा देणारा निर्णय. वैमानिकांचा रात्री कामाचा अवधी 3 तासांनी कमी, तर क्रूना आठवड्यातून 48 तास सक्तीची विश्रांती. दक्षिण भारतात कच्च्या तेलाचे भांडार. कर्नाटकच्या गोदावरी बेसिनमध्ये 26 तेल विहिरी आढळल्या. दररोज 45,000 बॅरल तेल उत्पादन क्षमता. भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षेत प्रचंड वाढ. दाट धुक्यामुळे घुसखोरी वाढण्याची शक्यता. राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवाद्यांचे 2 ते 3 ग्रुप ऍक्टिव्ह. अरबी समुद्रातल्या चाच्यांना रोखण्यासाठी प्रयत्न. भारतानं 10 युद्धनौका आणि कमांडोज केलेत तैनात. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाचा माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दिलासा. निवडणुका लढण्यावर लावलेली आजीवन बंदी हटवली. जर्मनीचे सर्वोत्तम फुटबॉलपटू फ्रान्स बेकनबाऊर यांचं निधन. 2 दिवसांपूर्वी मारिओ जगालोचं निधन. 2 दिवसात फुटबॉल विश्वातले 2 तारे निखळले.